लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणत्या योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. खूप काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला जर ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि KYC करायची आहे. KYC कोणत्या महिलांना करायची आहे, कशी करायची हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाची अशी दमदार अशी अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आता बघू शकता की तुमचा जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया. परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला भेटत जाईल. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जराही न उशीर करता आपण अपडेटला वळूया, अपडेटकडे वळूया. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही अपडेट शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता राहिलेला आहे, का राहिलेला आहे, कशामुळे राहिलेला आहे. तुमच्या सर्व शंका एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. खूप महत्त्वाची दमदार अशी अपडेट आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघू शकता की लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना अलीकडेच एक मोठी भेट दिली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना उशिरा का होईना पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे. आता खरं सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे का? तुम्ही कमेंट करा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला आहे का? तर आता तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपयेच भेटलेला आहे. आता बऱ्याच सरकारने आव्हान दिले होते की 2100 रुपयांचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहे. 1500 रुपयावरून 2100 रुपयाचं आव्हान सरकारने दिलं होतं, परंतु सध्या तरी 1500 रुपयेच भेटत आहेत. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना भेटलेला आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये कोणत्या महिलांना भेटलेला आहे तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ज्या महिलांची KYC कंप्लीट झालेली आहे, ज्या महिलांची KYC कंप्लीट झालेली आहे अशा महिलांनाच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. मग दादा, आम्हाला हप्ता भेटलेला नाही, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. KYC जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करणार नाही या ठिकाणी तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. खूप महत्त्वाची अपडेट आहे, मी तुम्हाला सांगत आहे. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः त्यांच्या ट्विट अकाउंटवरती पोस्ट देखील सोडलेली आहे की महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे लाडकी बहीण योजना, ही जी योजना आहे, ही योजनेला ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. ज्या महिलांची KYC कंप्लीट झालेली आहे अशा महिलांना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे. बऱ्याच महिलांना आता प्रश्न देखील पडलेला आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला दादा भेटलेला आहे, परंतु आता सप्टेंबर महिना सुरू आहे. सप्टेंबर महिन्याची आज आहे 19 तारीख, तरी देखील आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. आपण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा अनालिसिस केला तर त्या डेटेच्या अनालिसिसवर आपले असं बोलू शकतो की 1 महिना लेट सरकार या ठिकाणी हप्ता पाठवत आहे. शिंदे सरकार 1 महिना लेट हप्ता या ठिकाणी पोहोचायला उशीर होत आहे. ते का होत आहे? कारण सरकारची छाननी प्रक्रिया अजून देखील सुरू आहे. छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी हप्त्याला उशीर होत आहे, परंतु हप्ता तुम्हाला 100% भेटत आहे. आता बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. अपात्र महिलांचं काय? तर अपात्र महिलांना या ठिकाणी हप्ते बरेच हप्ते त्यांना 8-9 हप्ते त्यांच्या अकाउंटवरती पडलेले होते, परंतु आता इथून पुढे ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना या ठिकाणी हप्ते भेटणार नाही. त्याचं कारण आहे की त्या अपात्र झालेले आहेत. का झालेले आहेत? कारण अशा सरकारच्या अटी आणि निकष होते की त्यामध्ये त्या बसलेल्या नाहीत. कोणत्या अटी आणि निकष होते? आता ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, शेतकरी महिला सोडल्या त्यांच्या नावावरती ट्रॅक्टर वगैरे असतं, ते जर ट्रॅक्टर वगैरे सोडतात तर बाकीचे जे वाहन आहेत त्यांच्या नावावरती असतील तर त्या देखील अपात्र झालेले. ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला अपात्र झालेले. आणि ज्या महिलांच्या नावावरती 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न, अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र झालेत. अशा महिलांना या ठिकाणी 1 रुपया इथून पुढे भेटणार नाही, सरकारचं असं म्हणणं आहे. सरकारचा साफ उद्देश आहे की ज्या महिलांना खरंच गरज आहे, लाडकी बहीण योजना ही योजना यासाठीच आहे की ज्या महिलांना खरंच पैशांची गरज आहे, ज्या महिला खरंच गरजू महिला आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी इथून पुढे लाभ भेटणार आहे. हे देखील तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा तुम्हाला भेटला आहे का? तुम्ही कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे देखील कमेंट करा. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते, त्याचं कारण काहीतरी टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते व्हिडिओ टाकणं मला पॉसिबल झालं नाही. परंतु इथून पुढे लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते. त्यामुळे तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला भेटत जाईल. आता
पुढील बघूया, पुढील अपडेट अशी काय आलेली आहे. पुढील अपडेट बघा, पुढील अपडेट अशी आहे, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला उशीर होत असल्याने योजना बंद झाली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे, ऑगस्ट महिन्याचा उशीर का होत आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ऑगस्ट महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना पडलेले आहेत. 1500 रुपये बऱ्याच महिलांना ऑगस्ट महिन्याचे पडलेले आहेत. 1 रुपया त्यांचा हप्ता राहिलेला नाही, रुकलेला नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांची केवायसी कंप्लीट होती. आता मी तुम्हाला सांगतो केवायसी कंप्लीट कशी करायची. केवायसीचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींनो, केवायसी कंप्लीट करायची असा आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. तुमची बँक कोणती असू द्या, तुमची बँक पोस्ट बँक असू द्या, SBI बँक असू द्या, ग्रामीण बँक असू द्या, बँक कोणती असू द्या, तुम्हाला केवायसी कंप्लीट करायचे आहे. तुम्हाला थंब वगैरे लावायचं आहे. पुरुषांनी थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. महिलांना समजत नाही केवायसी काय करायचे. पुरुषांनी त्यांना त्यांच्या संबंधित बँकशी भेट देऊन केवायसी कंप्लीट करून घ्या. जोपर्यंत तुम्ही केवायसी, मी तुम्हाला परत सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही केवायसी कंप्लीट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला 1 रुपया भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही केवायसी कंप्लीट करा, फटाफट पैसे तुम्हाला येऊन जातील. आता पुढील अपडेट बघा, पण आता राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. आता ऑगस्टचे 1500 रुपये सप्टेंबरमध्ये खात्यात जमा झाले आहेत. आता सप्टेंबरचे पैसे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात भेटणार का असा प्रश्न देखील आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये उद्भवत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे सांगत आहे की आता ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटले तर सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहेत असं तुम्हाला गृहीत धरून चालायचं आहे. पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 15 तारखेपर्यंत या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटून जातील 1500 रुपये. सध्या तरी सरकार 1500 रुपयेच देत आहे. लाडक्या बहिणींनो, बऱ्याच अफवा येत आहेत, बऱ्याच न्यूज चॅनलवरती देखील सांगत आहेत की 1500 रुपयावरून तुम्हाला 2100 रुपयांची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. परंतु असा निर्णय अजून देखील झालेला नाही. तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. सध्या तरी 1500 रुपये भेटत आहेत. ज्या महिलांची केवायसी कंप्लीट आहे अशा महिलांना या ठिकाणी 1500 रुपये भेटलेले आहेत. तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा भेटलेला आहे का कमेंट करा. आणि भेटलेला जर असेल तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघता हे देखील कमेंट करा. आणि तुमची केवायसी जर झाली असेल तर तुम्ही कमेंट करा की दादा आमची केवायसी झालेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी पैसे पडलेले आहेत असं तुम्ही कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, आता योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे. ऑगस्टचे पैसे सप्टेंबरमध्ये मिळाले असल्याचे आता सप्टेंबरचा पैसे नेमके कधी येणार असा प्रश्न या ठिकाणी होत आहे. दरम्यान या संदर्भात आणखी नवीन अपडेट समोर आलेले नाही. परंतु सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण अनालिसिस केला तर महाराष्ट्र शासन या ठिकाणी प्रत्येक महिना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात या ठिकाणी असं चालूच राहणार आहे. कितीपर्यंत चालू राहणार आहे? दिवाळीपर्यंत चालू राहील. लाडक्या बहिणींनो, सरकारची छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी पैसे पडायला उशीर होत आहे. परंतु जोपर्यंत छाननी प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत असंच राहील. आणि एकदा जर छाननी प्रक्रिया पार पडली तर इथून पुढे तुमचे हप्ते या ठिकाणी सुरळीतरित्या पार पडणार आहेत, तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत. सरकार 1 रुपया तुमचा, महाराष्ट्र शिंदे सरकार 1 रुपया तुमचा ठेवणार नाही. 1500 रुपये या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला टाकणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना भेटलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना भेटलेले नाहीत. ज्या महिलांना भेटलेले नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांची केवायसी कंप्लीट नाही. जोपर्यंत तुम्ही केवायसी या ठिकाणी कंप्लीट करणार नाही तोपर्यंत पैसे भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या संबंधित बँकशी जाऊन तुमची केवायसी कंप्लीट करा. केवायसी कंप्लीट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा एकही हप्ता रुकल्या जाणार नाही. या महिन्यामध्ये नवरात्रीचा सण आहे. नवरात्रीच्या सणामुळे या ठिकाणी पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. आता बघा, पुढील अपडेट काय आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. घटनास्थापनेच्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. यामुळे नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला गेला पाहिजे अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी पैसे बऱ्याच महिलांना पडलेले आहेत, परंतु बऱ्याच महिलांना पडलेले नाही. ऑगस्ट महिन्याचे पैसे या ठिकाणी पडलेले आहेत. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. लवकरात लवकर पैसे तुम्हाला भेटून जातील. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.